टेस्ट क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंचुरी आणि त्याच्या पुढच्याच सामन्यात बाहेर बसावं लागलेला क्रिकेटपटू म्हणजे करुण नायर. करुण नायर एक असं नाव ज्याने 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत तिसऱ्या कसोटीत नाबाद 303 धावा करत इतिहास रचला. कसोटी सामन्यात खेळताना हे अफाट यश मिळवणारा करुण भारतचा दुसरा ट्रिपल सेंचुरी करणारा फलंदाज ठरला. पण तरीही त्याला पुढे हवी तशी संधी मिळाली नाही. कारण करुणला भारतीय संघात स्थान न मिळण्यामागे विराट कोहली आहे असं काही जणांनी आरोप केला, तरी त्याला ठोस पुरावा नव्हता. सध्या तो IPL मध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळतोय. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्यांनी 24 खेळांमध्ये 1894 रन्सची खेळी केली, त्यात 9 सेंचुरीज आणि 6 हाफ सेंचुरीज केले. पण त्याला हवी तशी संधी मिळाली नाही. त्याला संधी न मिळण्यामागे संघाचं राजकारण, स्पर्धा, निवड समितीचे निर्णय ही कारणं जरी असली तरी याच्या सोबतच त्याच्या स्वतःच्या परफॉर्मन्स, ऐन क्षणी तो घेत असलेला मानसिक तणाव आणि लो कॉन्फिडन्स ही कारणं सुद्धा असल्याचं बोललं जातं. भविष्यात करुण नायर आपल्याला पुन्हा एकदा भारतीय संघात दिसेल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.